काय बोलतो दोस्तो, गुड मॉर्निंग. आता चाललो आम्ही एकविरीला, मी ना भाऊ. असाच इच्छा झाली जरा, एकविरीला किती वेळा गेलो नव्हतो, तर आज जाऊ एकविरीला. तर निघलो आहे आम्ही, 6 वाजलं. तर बघू कसं काय, किती वाजता पोचायला, कसं काय दर्शन होतं मला अख्खा दाखवतो. रास थंडी आहे, हवा टायर्ड झाले. निघलो आता. चल रे बटाबाट. दोस्त आलो पेट्रोल पंपला, काय करता फुल पेट्रोल. काय रे लगेच झाली बघ. भाऊ पाटील स्पॉन्सर आहे ना, फक्त पैसे टाक भाई, जेवढं टाकता तेवढं टाक. भाऊ पाटील काम फुटेल लागतं आयच्या इंजन आहे भाऊ पाटील. पाठीशी उभी हाय ती कारल्याची एक विरामाय. आई आयलोय, आई आयलोय, दे दर्शन ग माझी बाय. आयलोय, आई आयलोय, दे दर्शन ग माझी बाय. आयलोय, आई आयलोय, दे दर्शन ग माझी बाय. आमची पाठीशी उभी हाय ती कारल्याची एक विरामाय. आई आयलोय, आई. दोस्त आलो शिंगरोबा देवाशी. कसं आहे ना देव पाटील, पुष्पराज पाटील, पैसे काय बाबा बाबा. दोस्त पोचलो खंडाल्याला, नाश्ता केला आता जस्ट, व्हिडिओने काढली. रास थंडी वाजत होती, तो नाश्ता करून व्हिडिओ काढू. नाश्ता केला दणक्यात, असा अँगलला एक नंबर वाटते. हां हे बघ या अँगलमध्ये काय बोलतो पुष्पराज पटेल. आता जातो डोंगरावर, पहिले भैरनाथ वस्तादच्या इथे जातो, मग नंतर डोंगरावर. दोस्त पोचलो भैरनाथ वस्तादच्या देवलात. उभा भाऊ पाटील असं आहे ना, या बाजूला कडक येते. तू गोरं येशील जरा, कडक काम. चला आता तुम्हाला देऊळ दाखवतो. आईचा बैर देऊ बंधू करा, तो है आईचे माहेर घरा. चैताचे षष्टीला पालखी निघी माहेरा घरा. चैताचे षष्टीला. दोस्त दर्शन घेतलं देवाचा, आता जातो डोंगरावर. कधी पण एकविरीला यायच्या आधी पहिले या देवाचं दर्शन घ्यायलाच लागते, तेव्हाच एकविरा आई घेतलेलं दर्शन पूर्ण होते. पण आता लोक येत नाही, आता डायरेक्ट डोंगरावर जातात, पाया पडतात, घरी जातात. पण बघायला गेलं ना तर पहिले भैरी देवाचं दर्शन घेऊन मग डोंगरावर जायचं असते. माहेर घराला आईचे भेट देऊन मग डोंगरावर जायचं असते, असा आहे करा नियम. पण आता काय लोक डायरेक्ट डोंगरावर जातात, इथूनच घरी जातात. भैरी देवाची आठवण फक्त जत्रेच्या दिवशी बरोबर लोकांना येते. जत्रा आली भैरी देवाला पहिला मान, मग नंतर माऊलीला. आणि
स्टार्टिंगपासून सगळ्यां पहिला देवालाच मान आहे, नंतर मग माऊलीची येते असं आहे. चला आता जातो डोंगरावरती. दोस्ता हो, आलो आई माऊलीच्या दरबारात. आई माऊली, एकविरा माऊलीचा उदो उदो. पोचलो दोस्त आता पायथ्याशी. जातो दर्शन घेतो. भाऊ गाडीला गाडी चालू होता. भाऊ काय बोलतो? कसा वाटला गाडी चालू? फक्त 1 किलोमीटर. हा चढता होता डोंगरावर. काय बोलतो भाऊ? गर्दी नाही जास्त. खालीच राहिले आता जातो वरती पटापट. तर बघू कसा काय काय नाही. मला दाखवतो किती गर्दी आहे काय. वरती तर गर्दी नाही आहे. फोन केला तर मित्र आहे आपल्या, तो बोलतो गर्दी नाही आहे. आता बघू कसा काय. चालू आहे व्हिडिओ. पायऱ्यांचा काम चालू आहे दोस्तो. अर्ध्या झाल्या, अर्ध्यांचा चालू आहे. एकदा नीट झाल्या म्हणजे टेन्शन नाही. सगळ्यांना चढायला टेन्शन झालं. बऱ्यापैकी काम झाले बघा. आता उतरता पायरी 5 पायऱ्या खाली. भाऊ पुढे गेला माझे. आता भाऊला ओव्हरटेक केलं. कागडी 10 रुपयाला घ्या, कागडी 10 रुपयाला घ्या, कागडी 10 रुपयाला घ्या. चला घेऊ कागडी. हो प्रत्येक दुसरी पायरीवर बसत चालले. मला सांगते मना ओव्हरटेक करते. 4 पायऱ्या चढल्या का याला दम लागते. म्हणजे मी बोलत नाही जास्त म्हणून तुमच्या ब्लॉगमध्ये त्याने ऐकला वाटते. आता लवकरच एक मोठा दणका होणार आहे. समजेल तुम्हाला सगळ्यांना. बोल बोल. हे बघा हा फू करायला लागलेला आहे तुमचा ब्लॉगर. सांगत होता शिस्तीकारी घेऊन जा 5 पायरीवर. नाही, ब्लॉगरची इच्छा होती. ब्लॉगरची डोक्यावर पाय बी दे. आता हात तो ठेवते, डोक्या बिप्यावर हात ठेवून चालते. बघा तुम्ही आता. अजून नॉर्मल माझ्यासाठी आहे. काकडी कैरी ताक लिंबू सरबत असं 5 वेळा उतरणं 5 वेळा जाते. बघा आता तुम्ही बघा बाबा. मी नाही तुमच्या मध्ये बोलत कारण की मी जास्त ब्लॉग मध्ये नसता. लोकल लोकल आहे आपल्या. लोकल आहे सांगते. चढून उतरणं आपल्या असंच आहे. काय कॉन्फिडन्स आहे ह्यो. ह्यो कॉन्फिडन्स कधी कधी च्यवनप्राश खाल्ला याच आम्हाला. गर्दी नाही आज, बरं आहे. एक अचानक उठलो सकाळी लवकर. दादा बोलला जाऊ डोंगरावर. आलो डोंगरावर. इच्छा झाली का बिंदा डोंगरावर जायचा. तुमची वाट नाही बघायची. कोण वेळ नाही आहे. आपली इच्छा झाली आपण गाडी काढायची निघायचा. तुमची इच्छा झाली भाऊला बोलवा. भाऊ येत जाल तुमच्याबरोबर. भाऊ घरानंच असते. भाऊ घरी नसते. आईचा बोलवणं आला का लगेच आईची दरबारात हजर व्हायचा. नुसतं 5 पायरी वाढले. खन नारळाचा तिला द्यायला मान. करले डोंगरावर धावतई मन. तिच्याशिवाय नाही आम्हाला कोण. तीच हाय आमच्या सुखाचा धन. कारले गडाच्या त्या गोदेवनाला माऊली बसले करून शिंगारू. करले गडाच्या त्या गोदेवलाला माऊली. नुसतं पोचलो आईच्या दरबाराने. इथं आलं मजाच वेगळी आहे.
असं मनाला बरं वाटतं ना आलो एकदम मन या होतं. ज्या बायकांचं दर्शन झालं त्यांनी दावतं दर्शन व्हायचं. नुसतं आता या लाईनीला भाऊ पाटील नाद करतो का? एवढी गर्दी नाही पण हाय. दोस्त हो आताच पाया पडून आलो. काय गर्दी नाही इथे. एकदम मस्त दर्शन झालं. एकदम कडक एकदम मस्त दर्शन झालं. आता हॉट डे आला का असंच असतं. एकदम मस्त दर्शन शांतपणे 10 मिनटं उभा होतो गाभाऱ्याने. काय कोण गोंगाट नाही काय नाही. मस्त एकदम. भाऊ कसं झालं दर्शन? एकदम खतरनाक झाला दर्शन. आई माऊलीची इच्छा असल्यावर सगळं चांगलाच होते. जेव्हा पण इच्छा होईल तेव्हा येत जात असतो बिंदास. काय आहे आयुष्यात घर आणि एक विराई बस. जय श्रीराम. दोस्त हो आता उतरतोय. आता मुस्कटला असतो 1 मिनिटात. वाई आत्ता दात पडला असतं पटक्यास. व्हिडिओ चालू करायच्या नंतर पायरीच बघितली नाही. असं उतरतं. ए भाऊ चल पटकन. दमला काय? आता बघू जाऊ आम्ही गणपतीच्या मंदिरात पाया पडत जाणार आहे मडला. बघू गेलो तर जाऊ असं फिक्स नाही आहे. गेलो तर तुम्हाला दाखवतावच. आता उतरतो. आता नाश्ता केला जिरला अख्खा. परत नाश्ता करतो मस्त पैकीत. चिक्या बिक्या घेतो. रट्टावर करतो. मग परत बॅक टू द होम. काय बोलतो भाऊ? काय गणपती बाप्पाच्या देवळात जायचं का? बघू चल जमला जाऊ. ओके बॉस. आधी पोचायचं पण. ऊन झाला. ऊन व्हायच्या आधी काय पोचायचं आहे. ऊन झालाच आता. दोस्त आता निघलो चाललो घरी. गाडी चालवतोय. एकदा पुढे जाऊन घालतो हेल्मेट. आता थोडा लोकल रस्ता होता म्हणून हेल्मेट काढलेला. हेल्मेट घालतो. जातो घरी. रेट हो काय बोलतो पुष्कराज पटेल? काय बोलता दोस्त? आलो डायरेक्ट घरी. तुम्ही बोला डायरेक्ट ब्लॉग घरी. तर भाऊ गेला कामावं. तर भाऊने मला सोडला ठाण्याला. मग ठाण्यापाशी मी आलो ट्रेनला. ट्रेनशी येतं तर वाजलं 7 वाजलं. मग आलो आंघोळ केली जेवलो. आता बसलो. एडिट करतो. बरं आता इथेच एंड करायला लागेल घरालाच. तर काय पर्याय नाही. होट बस चावून सूर्य झाला. थंडीचे त्या चावाची सवय ना त्याच्यामुळे ते झालं. ब्लॉग बघला तर असेलच. कसं वाटतं सांगा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला